आज समाज सुधारक अहिल्याबाईंबद्दल जाणून घेऊया. अहिल्याबाईंची ख्याती वाढत चालली होती. त्यांच्या न्याय निवाड्याची चर्चा अगदी पंचक्रोशीत व्हायची. एकदा नवीनच स्पेस त्यांच्या समोर निर्माण झाला. त्यांच्या जीवाभावाची बालमैत्रीण रेणू बालविधवा होती. वयाच्या 9व्या वर्षीच तिला वैधव्य आलं होतं. या गोष्टीची सल लहानपणापासून अहिल्याईच्या मनामध्ये ठसठसत होतीच. पण जेव्हा अहिल्याईंना कळलं की परीक्षित नावाचा सरदार रेणूच्या प्रेमात पडलाय, तेव्हा अहिल्याईंचा आनंद गगनात मावेना. त्यांना खात्री पडली की शिवशंभू कुणावरच अन्याय होऊ देत नाही. रेणूला सुद्धा हे प्रेम मान्य होतं. अहिल्यानंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिला माणुसकीची वागणूक देत होतं, प्रेमाने पाहत होतं. विचार करा, ज्या काळात पतीसोबत सती जायचं किंवा आजन्म वैराग्यात राहायचं हे दोनच पर्याय विधवेसमोर असायचे, तेव्हा रेणू आणि परीक्षितचं प्रेम कोणाला कळणार? हा म्हणता सर्वत्र, अगदी माळवा प्रांताच्या बाहेर सुद्धा ही बातमी पोहोचली. त्यात खुद्द राणी अहिल्या रेणू आणि परीक्षित यांच्या विवाहाला प्रोत्साहन देतात म्हटल्यावर हाहाकार माजला. चारही बाजूंनी विरोध होऊ लागला. पण आपल्या अहिल्याई हार थोडीच मानणाऱ्या होत्या. परंपरागत चालत आलेल्या रूढीच्या कोशातून त्यांना रेणूला बाहेर काढायचं होतं. वेदना सहन केल्याशिवाय कोणाचाही जन्म होत नसतोच म्हटल्यावर वेदना सहन कराव्या लागणारच होत्या. हा निर्णय रेणूसारख्या अनेक जणींसाठी संजीवनी ठरणार होत्या. त्या लढायला तयार झाल्या. प्रत्येक विद्वान, आचार्य, महापंडित यांच्या समोर त्या ठाम उभ्या राहिल्या. वाद झाले, विवाद झाले, धर्म आणि परंपरेचे दाखले आचार्यांनी दाखवले. तेव्हा अहिल्याईंनी सुद्धा नारद पुराण, आश्वलायन गृह्यसूत्र, बौद्धायन धर्मसूत्र, वशिष्ठ धर्मसूत्र यांचे दाखले दिले. त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म आणि शास्त्र स्त्रियांसाठी इतका कठोर असूच शकत नाही. अर्थात सुभेदार मल्हारराव यांनी अहिल्याईंच्या या सुधारित विचारांना पाठिंबा दिला आणि 17व्या शतकात कदाचित पहिल्यांदाच विधवा विवाह संपन्न झाला. अहिल्याईंनी सिद्ध केलं की आपला धर्म हा मानवी जीवनाचा उद्धार करणार आहे. या धर्मात देवीला शक्ती मानलं जातं आणि प्रत्येक स्त्रीला देवी स्वरूप मानलं जातं. तो धर्म स्त्रियांवर अन्याय कसा होऊ देईल? त्या दिवशी फक्त रेणूच नाही तर रेणूसारख्या कित्येक बालविधवांच्या अंधारलेल्या मनात आशेचे किरण प्रकटले असतील. अशा होत्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्याई. अहिल्याईचा उदो उदो हर हर महादेव.